जन्माला आलं नाही, की त्याला इतक्या सगळ्या वॅक्सिन्स. आधी होतं का हे सगळं? कधी नक्की विचार करा, की काय चाललंय सरकारचं. सो बेसिकली आपल्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड, आपल्या वॅक्सिन्समध्ये नॅनो रोबोट्स, अशा अनेक घटना सध्या होत आहेत. सो जेव्हा ह्या टीचिंग्स माझ्या लाईफमध्ये नवीन आल्या होत्या ना, तेव्हा मलासुद्धा खूप भयंकर वाटलं होतं आणि असं वाटलं होतं, की काही नाही, ह्या सगळ्या गोष्टी फालतू आहेत. पण जेव्हा मी पण माझ्या पद्धतीने रिसर्च केली ना, तेव्हा मला हे जाणवलं, की नाही, खरंच आपल्यासोबत काहीतरी खूप भयंकर घडतंय. आपली कॉन्शियसनेस कधी जागृतच होऊ नये, म्हणून हा सगळा प्रयोग माणसांवरती केला जातो आणि आपल्याला एक्सपेरिमेंटचा उंदीर बनवला जातोय. कुठल्याच वॅक्सिन्स कुठलेच डॉक्टर घेत नाही. जर तुम्ही विचाराल तर ॲक्च्युली त्या वॅक्सिन त्यांची टेस्टच झाली नव्हती, ज्या कोविडच्या वेळेला आपल्यावरती वापरल्या. आणि माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये माझे अनेक फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, की वॅक्सिन घेतल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आलेत आणि इतके भयंकर प्रॉब्लेम्स की ऑर्गन फेलसुद्धा बघितलेला आहे मी माझ्या म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड जो आहे, माझ्या हस्बंडचा जो बेस्ट फ्रेंड आहे त्याचं. सो वॅक्सिनमुळे ना आपल्या आयुष्यात अनेक घटना, अनेक गोष्टी घडल्यात. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे कुठल्याही वॅक्सिन्सला हां म्हणू नका. तुमच्या टूथपेस्टमध्ये जर फ्लोराईड असेल तर त्याला चेंज करा, कारण फ्लोराईड बेसिकली काय करतं, तुमच्या कॉन्शियसनेसला जागृत होऊ देत नाही, म्हणजे तुम्हाला अवेकन होऊ देत नाही. अवेकन झालं तर काय होईल, तुम्ही पॉवरफुल व्हाल, मग ह्यांची सत्ता निघून जाईल. सो त्यांना फक्त तुम्हाला बकरी बनवून ह्या कळपामध्ये फक्त फिरवायचं आहे. एक शेळी कशी फिरत असते आपल्या कळपासोबत, सो त्यांना फक्त आपल्याला भीड का हिस्सा उनको अपने को बनाना है. तर आपल्याला हे नाही होऊ द्यायचं आहे. फक्त मेडिटेशन करा. ह्याचं फ्री ऑफ कॉस्ट उत्तर आहे मेडिटेशन. तुम्ही जितकं मेडिटेशन कराल ना, तितकी तुमची चेतना जागृत होईल आणि ह्याच्यासाठी कुठलेही पैसे नाही लागत आहे किंवा मी तुम्हाला कुठलाही तंत्र किंवा जादूटोणा नाही सांगत आहे, कारण हे सगळं करून लोक आता वैतागलेले आहेत. कोणाच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही आहे. त्याचं कारण हे आहे की ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅप आहेत. सो पडा ह्या सगळ्यातून बाहेर. फक्त स्वतःवरती काम करा, मेडिटेशन करा. सगळं आयुष्य तुमच्या बाजूने होणार आहे, कारण तुम्ही खूप पॉवरफुल आहात. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार असता आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही क्रिएटर आहात, तर तुम्ही जर विचार केलात की मी सक्सेसफुल आहे, तर तुम्ही ऑटोमॅटिकली होणार आहात. पण आपले जुने डीप रिप्रोग्रामिंग्स पण आहेत. अनेक गोष्टी समाजांकडून आपल्या मनावरती बिंबवल्या जातात. सो हळूहळू जातील त्याही गोष्टी, पण कंटिन्यू प्रयत्न करा. जे 30 वर्षात नाही झालं ते तुम्ही 3 दिवसात मेडिटेशन करून थकू नका. मी आज जेव्हा 7-8 वर्षापासून करते आहे, तेव्हा जाऊन आत्ता माझी कॉन्शियसनेस वाढायला लागले. सो हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे की आज खेळलो आणि मजा आली. सो मेडिटेशन काहीतरी हवं आहे म्हणून करू नका. फक्त तुमच्या अंतरात्म्याशी तुम्हाला भेटायचं आहे ना, म्हणून करा. फक्त बसा, फक्त डोळे बंद करून बसा. तेव्हा तुमच्याकडे कसलंच गॅजेट नसायला हवं. फक्त तुम्ही आणि तुमची अंतरात्मा. विचार तर येणारच आहेत, पण येऊ द्या हो. विचार येतील, कारण की बिना विचारांचा जर मेंदू असेल तर माणूस है ना. सो विचार येऊ द्यात, पण त्या विचारांना एंटरटेन नका करू. हळूहळू ना ते विचारही शांत व्हायला लागतील. पण ही 5 ते 6 महिन्याची प्रोसेस आहे. झाड एका दिवसात लावल्यावरती कधीच वरती येत नाही ना. सो बिगिनिंगला त्या झाडाला ना असं वाटतं, जेव्हा आपण एखादं बी लावतो ना जमिनीमध्ये, तर त्या जमिनीला ना अक्षरशः फोडलं जातं आणि त्याच्यातून मग अंकुर बाहेर येतो. तर त्याचप्रमाणे जे तुम्ही स्पिरिच्युअलिटी सुरू करता, तर आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडतात आणि मग लोकं म्हणतात की मॅम मी सुरू केलं आणि असं झालं तसं झालं. अरे ते तुम्हाला घडवण्यासाठी आलं आहे, ते तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आलं आहे. होऊ द्या, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं छान होणार आहे. फक्त मेडिटेशन सोडू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ह्या व्हिडिओला नक्की पोचवा, कारण माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे. माझा काही मोठा यूट्यूब चॅनल नाही आहे. माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की मला 2 जणांनी बघितलं, 3 जणांनी बघितलं तरी चालेल, 20 जणांनी बघितलं तरी चालेल. फक्त जो बघतोय त्याचं आयुष्य बदलू दे आणि त्यांनी माझ्या टीचिंग्समधून त्याचं स्वतःचं आयुष्य घडवू दे. सो एकाचं जरी आयुष्य बदललं ना तरी मी खूप हॅपी आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की येस आय एम रेडी.